नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज यामधील 12वा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सोडूया. येथे मित्रांनो एका लायब्ररीमध्ये 50% पुस्तके ही मराठीची आहेत आणि मराठीची जेवढे पुस्तके आहेत त्या पुस्तकाच्या 1/3 पुस्तके इंग्लिशची आहेत आणि गणिताची पुस्तके हे किती आहेत, जेवढी इंग्लिशची पुस्तके आहेत त्याच्या 25% आणि वेगवेगळ्या विषयाची पुस्तके 560 आहेत. तर त्या लायब्ररीमध्ये एकूण पुस्तके किती आहेत हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर पहा, व्हॉट इज दी टोटल नंबर ऑफ बुक्स इन दी लायब्ररी. तर त्या लायब्ररीमध्ये किती पुस्तके आहेत तर आपण एक्स कन्सिडर करू. प्रथम सपोज एक्स बी दी टोटल नंबर ऑफ बुक्स. मग मराठीची पुस्तके किती होतील. मराठीची किती आहेत, 50% आहेत. 50% म्हणजे किती, 50% म्हणजे किती, हाफ असतात. समजा 70 पुस्तके असतील, 50% किती होतील, याचे हाफ होतील म्हणजे 35 होतील. समजा 100 पुस्तके असतील, याच्या 50% म्हणजे किती होतील, 50 होतील. म्हणजे टोटल पुस्तके किती आहेत, एक्स आहेत. तर मराठीचे किती आहेत, एक्सच्या 50% आहेत म्हणजे एक्सच्या हाफ आहेत. म्हणून मराठीची पुस्तके किती आहेत, देअरफॉर मराठी बुक्स 50% म्हणजे हाफ म्हणजे काय होतील, एवढे होतील. बरोबर आहे. नंतर आता इंग्लिशची पुस्तके, इंग्लिश बुक्स, इंग्लिशची पुस्तके किती आहेत पहा, 1/3 ऑफ मराठी बुक्स. मराठीचे किती आहेत, एवढे आहेत. तर त्याच्या 1/3 म्हणजे 1/3 ऑफ मराठी बुक्स. मराठी किती आहेत, x/2. बरोबर आहे. आता नंतर मॅथेमॅटिक्सची किती असतील पहा, 25% ऑफ इंग्लिश बुक्स. इंग्लिशचे किती आलेत हे आपण सॉल्व करू शकतो. x 3 × 2 6 होतील म्हणजे इंग्लिशचे किती आहेत, x/6 आहेत. तर मॅथेमॅटिक्सचे किती आहेत, 25%. आता 25% म्हणजे काय, 1/4 म्हणजे 1/4 किती आहेत इंग्लिशच्या, म्हणजे x/24 होईल. बरोबर आहे. 25% म्हणजे 1/4 आणि 50% म्हणजे हाफ. 25% म्हणजे आपण 100ने डिवाइड करणार. हे काय होतील, म्हणजे उत्तर काय येईल, 1/4. त्याप्रमाणे आपण 25% असल्यामुळे 1/4 घेतलेलं आहे आणि इंग्लिशची पुस्तके किती आहेत, x/6 आहेत. दोघांचा गुणाकार म्हणजे एवढे पुस्तके गणिताची झालेली आहे, मॅथेमॅटिक्सची झालेली आहेत. आता नंतर आपल्याला रिमेनिंग बुक्स, वेगवेगळ्या विषयाची राहिलेली पुस्तके, रिमेनिंग अदर बुक्स, 560 दिलेले आहेत, 560. बरोबर आहे. आता मग टोटल नंबर ऑफ बुक्स, टोटल नंबर ऑफ बुक्स इन लायब्ररी किती होतील पहा. टोटल नंबर ऑफ बुक्स आपण एक्स कन्सिडर केलेले आहेत म्हणजे ह्या सर्वांची बेरीज होईल. मराठी बुक्स, इंग्लिश बुक्स, मॅथेमॅटिक्स बुक्स आणि अदर बुक्स सर्वांची बेरीज म्हणजे किती होतील, टोटल नंबर ऑफ बुक्स. मराठीचे बुक्स, इंग्लिशचे x/6 आहे, मॅथेमॅटिक्सचे x/24 आहे आणि अदर किती आहेत, 560. तर आता हे सॉल्व करावं लागेल आपल्याला म्हणजे एक्सची किंमत मिळेल आपल्याला. काय होईल पहा येथे 24 आहे, येथे आपल्याला 24 आणता येईल आणि येथे 24 आणता येईल. सगळ्यांचा छेद सारखा केला तर काय होईल पहा, येथे म्हणजे येथे आपल्याला 12ने गुणावे लागेल म्हणजे येथे 24 होतील. बरोबर आहे. मग येथे पण आपल्याला 12ने गुणावे लागेल आणि x
काहीच बदल केला नाही, 12 कॅन्सल होतील, जशाच तसं आहे. फक्त आपण 24 आणणार आहोत, सगळ्याचा छेद सारखा करणार आहोत. आता इथे 4ने मल्टिप्लाय केला आपण, तर इथे पण 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता इथे 24 आहेत, त्यामुळे काहीच करायची गरज नाही, कारण सगळ्यांचा छेद आता सारखा झालेला आहे. आपण येथे काय करू, 24 गुणाकार करू अंशामध्ये, मग छेदामध्ये पण आपल्याला 24 घ्यावे लागतील, बरोबर आहे. आता सर्वांचा छेद सारखा आहे, म्हणजे आपण एकच छेद घेऊ शकतो आणि अंशाची बेरीज करू शकतो, कारण हे 12 गुणिले 2 24 होतील, 6 गुणिले 4 24 होतील. सर्वांचा छेद सारखाच आहे, त्यामुळे एकच छेद घेतलेला आहे आणि अंशाची बेरीज होईल. 12 गुणिले x म्हणजे 12x होतील, प्लस 4x प्लस x आणि प्लस हा गुणाकार किती येईल आपण करून पाहू. 24 गुणिले 560 म्हणजे 560 गुणिले 24, 24 शून्य शून्य, 24 सक 144, हातचे आले 14, 24 पंचे 120, 120 आणि 14 134 होईल. पहा 13,440. ही किंमत कशाची आहे, x, बरोबर आहे. म्हणजे x इक्वल टू 12 आणि 4 16 आणि 1 17 होतील, 17x प्लस 13,440 अपॉन 24. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करता येईल. पहा यावरून एक्सची किंमत काढता येईल. आपल्याला एक्सचीच किंमत काढायची. एक्स म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ बुक्स आहेत. तर आता आपण काय करू, ह्या 24ला या साईडला पास करू, म्हणजे काय होतील 24x होतील, बरोबर आहे. आणि इकडे काय राहील 17x प्लस, आता पहा हे 17x या साईडला आपण पास करू, म्हणजे काय होतील मायनसमध्ये जातील, मायनस 17x होतील. इकडले 17x कॅन्सल होतील. 24x मधून 17x मायनस केले तर 7x राहतील, इक्वल टू, देअरफॉर एक्सची किंमत काढता येईल अपॉन 7 घ्यावं लागेल. हे गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील. पहा 13,440ला आपण 7ने भाग देऊ. आता 7 1 7, येथे राहतील 6, 7 9 63, 1 राहील, 7 2 14 आणि हे 0, 1920. ही किंमत कशी झाली, एक्सची. आपण एक्स कशाला कन्सिडर केलेलं आहे, टोटल नंबर ऑफ बुक्स, म्हणजे एक्स. म्हणजे एक्स म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ बुक्स. मग त्या लायब्ररीमध्ये एकूण पुस्तके किती आहेत, 1920 बुक्स आहेत. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.